हॅट्स ऑफ टू मुंबई क्रिकेट असोसिएशन, मेनली अजिंक्य नाईक आणि सगळे ऑफिशियल्स. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती की नाही, आपण सेकंड लाईनअप तयार करतो ज्याच्यासाठी सिलेक्शन टुर्नामेंट्स असतात मुंबईमध्ये, की पुरुषोत्तम, तालीम, तल्यार खान, या मोठ्या टुर्नामेंट दे आर कन्सिडर ॲज सिलेक्शन ट्रायल्स फॉर मुंबई क्रिकेट, म्हणजे हायर लेवल क्रिकेट, रणजी ट्रॉफी 23. आणि त्यामध्ये या लोकांनी जे परफॉर्मन्स केला, कन्सिस्टन्सी दाखवली इन परफॉर्मन्स अँड टेम्परमेंट, ते खूप चांगलं होतं. इमिजिएट रेडी किती प्लेयर्स मला मिळत आहेत की ज्यावेळी मी टेबलवर बसेल सिलेक्शनच्या, त्यावेळेस एक्झिस्टिंग प्लेअरच्या कॅपॅबिलिटीचा तेवढ्या लेवलचा प्लेअर कुठे आहे का, तर त्याच्यासाठी ही इंग्लंडची टूर आहे ती फार महत्त्वाची ठरेल. की त्याच्यामध्ये काय होईल, त्यांच्याकडून प्रोफेशनलिझम एक्सपेक्ट करतो आम्ही, परफॉर्मन्स एक्सपेक्ट करतो आहे, टेम्परमेंट एक्सपेक्ट करतो आहे, जे त्यांनी ऑलरेडी इथे दाखवलं आहे. आणि ते अंडर 19 पासूनचे प्लेयर्स आपण बघतो आहे आणि जे आपण सिलेक्ट केले आहेत ते सर्वात बेस्ट प्लेयर्स आहेत. त्याचं कारण काय, त्यांनी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स केलेलं आहे. बिहेवियरबद्दल त्यांना आपण बोललोच आहे की त्यांनी काय एक्सपेक्ट करतो आम्ही तुमच्याकडून, आणि मला असं वाटतं ते खरोखर चांगलं करतात. लाईक आता हर्ष आगावचं मी स्पेसिफिकली उदाहरण देतो, किंवा हिमांशू सिंग लगे, किंवा सूर्यांश शेडगे ज्याला आम्ही कॅप्टन बनवलं. आता तो जे परफॉर्म करतो आहे, किंवा वेदांत मुरकर, या लोकांनी परफॉर्मन्स म्हणजे हेवी केला. नमन पुष्पकने अंडर 19ला जो विकेट्स काढले, आता तो मला वाटतं स्टँड बाय आहे इंडियन टीमला. तर अशा लोकांना आपण आत्ताच वेळेला चान्स द्यायला पाहिजे. आपलं काय होतं की कधी कधी ते निघून जातात त्या पटलावरून आणि मग नंतर आपण त्यांना अरे त्याला घ्यायला पाहिजे. त्यापेक्षा आत्ता आपण कसं की रेडी करतो आहे. आणि माझ्या पॉईंट ऑफमध्ये हे 7-8 प्लेअर एवढे रेडी आहेत की इमिजिएटली आपण, जसं आयुष मात्रेला आपण खेळवलं, सूर्यांशला खेळवलं, किंवा मुशीरला खेळवलं, and they got succeeded. So मला असं वाटतं दिस इज द राईट टाईम, वी आर गिविंग देम गुड प्लॅटफॉर्म. आणि त्याच्यातली एक परीक्षा अशी आहे की त्यातला एक आणखी एक टफर जॉब म्हणजे टू प्ले इन इंग्लंड, की तिकडून त्यांचा वेगळा एक्सपिरियन्स येईल. तर जेव्हा ते येतील तेव्हा ते एक्सपिरियन्स घेऊन येतील, परफॉर्मन्स करून येतील, डबल कॉन्फिडन्सनी येतील. सो इट विल हेल्प मुंबई क्रिकेट. मगाचा जो सजेशन होता खूप चांगला होता. मनापासून मी तुला धन्यवाद देतो की मी तो विचार आम्ही करत होतो, पण तो तुझं असं पूर्ण एलॉबरेट केलं की ह्या कशासाठी यायला पाहिजे, आणि खूप गोष्ट चांगली झाली. आणि ते मला वाटतं लगेच, आणि आपली असोसिएशन एवढी ग्रेट आहे ना, त्यांना कुठचंही चांगलं सजेशन द्या ते इमिजिएटली, आणि ते इमिजिएटली ॲक्सेप्ट केलं की नाही आपण करूया. तर मला वाटतं पहिली मॅच, आणि ते पाटील साहेब पण परफेक्ट बोलले की त्यापेक्षा एक मॅचवर आपण पहिला कॉन्सन्ट्रेट करू आणि नंतर दुसऱ्या मॅचला, तसं विल बी इन टच विथ दॅट. पण एक चांगलं सजेशन. 5 2 डेज मॅचेस करतोय आणि 4 1 डेज मॅचेस, टोटल 9 मॅचेस आहेत. इज अ ह्यूज एक्सपिरियन्स आहे आणि त्या कंडिशन्समध्ये करणार व्हेरी गुड आहे. आणि बॅक बाय देअर परफॉर्मन्सेस इन लोकल क्रिकेट ऑल्सो. त्याचा खूप फायदा होईल की ते कसं ते ॲडॉप्ट करतील सिच्युएशन आणि स्वतःला प्रोजेक्ट करतील. 2 वर्षापूर्वी आम्ही ते केलं. राजू कुलकर्णी सरांनी खूप मोठी गोष्ट केली. आम्हाला प्रत्येकाला सगळीकडे पाठवलं स्वतः, आणि त्यांनी एकावर एक असे 3 ऑप्शन ठेवले. म्हणजे हा जर फेल गेला तर हा म्हणजे सेकंड थर्ड लाईनअप आम्ही तयार केले, आणि त्याचा रिझल्ट आला की आपण रणजी ट्रॉफी जिंकलो. कारण मी आता प्रत्येक मॅच बघतोय. माझी सिलेक्शन कमिटी तर प्रत्येक ठिकाणी, आम्ही बोईसर, विरार, वाणगावला जाऊन मॅचेस बघतोय. त्याच्यामुळे कोणी सुटत नाही आहे. एक आहे की कोणावर अन्याय होत नाही आहे. उद्या मला कोणी सांगू शकणार नाही की याचा परफॉर्मन्स झाला, आणि अरे कुठे परफॉर्मन्स, आम्ही सहीकडे जातोय. त्यामुळे ती सिन्सिअरिटी सिलेक्टर्समध्ये आहे. त्यामुळे नो बडी विल बी मिस्ड.